लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनीपासून. तर आता इथे नंदिनी म्हणते माडिनीला, आई कुठे बाहेर जात आहे का? तर आता माडिनी म्हणते महत्वाचं काम आहे तेवढं करून येते असं म्हणते. तर माडिनी, तुझं काम आहे का माझ्याकडे असं म्हणते माडिनी नंदिनीला. तुमच्या आवडती पालेभाजीच करत होते असं म्हणते आता नंदिनी. आई असं म्हणते आता नंदिनी, काय झालंय? तुम्ही अशा का दिसताय असं म्हणते आता नंदिनी. काही प्रॉब्लेम आहे का? तुझ्या बहिणीने जे आबरूचे थिंडवडे काढलेत ना ते बघायला जाते मी असं म्हणते आता माडिनी नंदिनीला. आई असं म्हणते आता नंदिनी, काय झालंय? एवढं रेस्टलेस का वाटतंय तुम्ही मला असं म्हणते आता नंदिनी. कसला विचार करता एवढा? नाही अगं काय नाही, खरंच महत्वाचं काम आहे तेवढं मी करून आले पटकन असं म्हणते आता मानिनी. तर महत्वाचं काम आहे का? मी ड्रॉप करू का तुम्हाला स्कूटीवर ना असं म्हणते आता नंदिनी. नंदिनी असं म्हणते आता मानिनी, तू किती चांगली आहेस का असं म्हणते आता ती. अहो काय झालंय आई, अचानक असं का बोलताय तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. तेवढ्यातच आता मानिनीला परत कॉल येतो आणि आता लोकेशन आलेलं असतं. आलेच मी पटकन असं म्हणून मानिनी निघून जाते तिथून. तर आता नंदिनी विचारात पडते. तर आता इथे हॅलो सर म्हणून ती वेटर येते. कॅफेमध्ये एकही टेबल रिकामा नाही आहे का असं म्हणत होता जीवा. अरे हे काय, मॅम इथेच बसल्यात, तुम्ही दोघं एकत्रच आहात ना असं म्हणते आता ती वेटर. तर आता काव्या म्हणते नाही आम्ही एकत्र नाही आहोत असं म्हणत होता जीवा. सॉरी सर, सॉरी मॅम असं म्हणते आता ती वेटर. सुनीता हे सगळं बघत असते बघा प्रेक्षक हो. तर वेटर म्हणते सॉरी, तुम्ही कायम एकत्र असता ना त्यामुळे असं झालं म्हणते आता ती वेटर. तू दुसरा टेबल बघ ना असं म्हणतो होता जीवा. हो सर मी बघते कोणता टेबल रिकामा आहे का. तोपर्यंत तुम्ही प्लीज इथेच बसू शकता का असं म्हणते आता वेटर. मॅम प्लीज चालेल का असं म्हणते आता ती. सर असं म्हणते आता ती वेटर. ठीक आहे असं म्हणत होता जीवा. तर आता सुनीता हे सगळं बघत असते बघा प्रेक्षक आणि आता जीवा समोर बसतो काव्याच्या आणि काव्या आपलं बुक्क घेते आणि त्याच्या खाली आता जे काही लिहिलेलं असतं तर त्याच्याकडे लक्ष जातं आता जीवाचं. तर आता जीवा आपल्या फाईल्स ठेवतो तर जेकवरती आणि आता तो आपलं सामानही ठेवतो. तर आता जीवा बघतो काव्याकडे आणि इथे काव्या आपला अभ्यास करत असते. तर आता जीवा आवाज करत असतो हाताने आपल्या खट 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 करत आणि आता काव्याला ते आवडत नसतं. तर आता काव्या बघते तिच्याकडे. का वाजवतेस असं म्हणते आता काव्या जीवाला. तर आता जीवा म्हणतो मी आता श्वास एक घेतला ना त्याच्या आवाजाने तुला त्रास होणार आहे, त्यामुळे नाही काय करू शकत मी असं म्हणत होता जीवा. किती काळी 5-5 तास आम्ही ह्या टेबलवर बसायचो तरी आपला टाईम निघायचा आणि आता तुला मी 5 मिनटं सुद्धा सहन होत नाही आहे असं म्हणतो जीवा. यु नो वॉट, मला आता कंटाळा आलाय आपल्या भांडणाचा असं म्हणत होता जीवा. मग काय करायचं, भांडणं बाजूला ठेवायची आणि मैत्री करायची असं म्हणते आता काव्या. एक मिनिट जीवा, मलाही तुझ्याशी भांडायचं नाही असं म्हणते आता काव्या. पण तुझ्याशी मैत्री करायची नाही आहे राधर. आता आपल्यात मला कुठलीही नाती एस्टॅब्लिश करायचं नाही आहे असं म्हणते आता काव्या. तर आता जीवा म्हणतो मैत्री त्यांच्याशी करतात ज्यांना मैत्री ह्या शब्दाचा अर्थ कळतो मिसेस पार्थ देशमुख असं म्हणत होता जीवा. हा, आणि मला भांडणाचा कंटाळा आला असं म्हणालो मी, कारण सध्या माझं खूप छान चालू आहे. खूप चांगल्या झोनमध्ये आहे मी. खूप छान काम चालू आहे माझं आणि माझे क्लायंट्स मला भेटायला येणार आहेत. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट होती, प्लीज मला कोणतीही निगेटिव्ह वाईब देऊ नकोस असं म्हणत होता जीवा. तर आता काव्या म्हणते एक्सक्यूज मी, तुझा आणि क्लायंट्सचा काय संबंध असं म्हणते आता काव्या. तुझा संबंध आधीही नव्हता आताही नाही आहे असं म्हणते आता काव्या. आधीही तू सेटल्ड नव्हतास आणि आताही तू सेटल्ड नाही आहेस असं म्हणते आता काव्या. उगाच वाटेल ती कारणं काढून मला भेटायला इथे येत जाऊ नकोस असं म्हणते आता काव्या. तर आता जीवा म्हणतो एक मिनिट, जी स्वतः अनस्टेबल आहे, इथून डोक्याने अनस्टेबल आहे, त्या मुलीसोबत होतो ना इतके दिवस म्हणून सेटल होत नव्हतो. पण आता जिच्या सोबत आहे ना मी रादर, जी माझ्यासोबत आहे नंदिनी, खूप शांत आहे, जमिनीवर पाय घट्ट रोवून उभी आहे, प्रत्येक पावल्यावर तिची साथ आहे मला. आता मी नाही डगमगणार, नाही पडणार आणि जरी पडलो ना तरी ती सावरेन हा विश्वास आहे माझा. हा विश्वास जर ह्या आधीही आला असता ना तर हे केव्हाच अचीव केलं असतं मी. सोड ना, तुला काय करणार आहे असं म्हणत होता जीवा. एक्सक्यूज मी असं म्हणते आता काव्या. टेबल बघणार होता ना ह्याच्यासाठी, मिळाला का तुम्हाला? मिळाला असेल तर त्यांना द्यायला सांगा प्लीज, आणि जरी मिळाला नसेल तर निघात असं म्हणते आता काव्या. आणि आता इथे जीवाला राग येतो आणि रडायला येतं त्याला आणि आता सगळे हॉटेलमधले लोक त्याच्याकडे बघत असतात. तर आता सुनीता कॉल करते परत माणिनीला. हॅलो म्हणू, अगं कुठे पोचलीस तू? इथेच मी सिग्नलला आहे, आता लेफ्ट घेतलं की लगेच तुझा कॅफे येईल असं म्हणते आता माणिनी कॉलवरती सुनीताला. खूप ट्रॅफिक आहे ग असं म्हणते आता माणिनी. अगदीच, तू पहिल्या क्रॉसकडे ओळणी पाठीमागून ये माझ्या कॅफेमध्ये असं म्हणते आता सुनीता माणिनीला. तर आता इथे संध्याकाळ झालेली असते बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे रम्या युगच्या खोलीत आलेली असते. तर आता रम्या युग तू बाहेर जाऊ शकशील का? मी तुझी खोली झाडते असं म्हणते रम्या. तर आता युग म्हणतो रूम साफ केली आहेस ना माझी तू? बेडशीट पिलो कवर सगळं धुवून ठेवलेस तू, मग आता काय राहिलंय असं म्हणत होता युग. तर आता रम्या म्हणते हा ते सगळं झालंय,
पण हे बघ ना, डस्टिंग ते राहिलंय असं म्हणते तर रम्या. त्याचं काय आहे, तू अचानक न कळवता हॉस्टेलमधून घरी आलायस ना, त्यामुळे तुझी रूम नीट आवरून ठेवता आली नाही. आणि अरे, मामीने ताकीद दिली आहे मला की आजच्या आज हे काम व्हायलाच पाहिजे रम्या. आणि नाही केलं तर तुला माहितीच आहे, ती खूप बोलेल मला. नको नको ते ऐकून घ्यावं लागेल मला असं म्हणते तर रम्या. प्लीज जाशील? बरं ठीक आहे, जे काय करायचं आहे ते लवकर कर असं म्हणतो आता युग. हे काय लवकर आवरते असं म्हणते आता रम्या. आणि आता ती शोधायला लागते कुठे मिळेल का ते सर्टिफिकेट म्हणून. आणि आता ती दरवाजा लावून घेते युगच्या खोलीचा आणि ती आता सगळीकडे शोधायला लागते कुठे आहे ते. कॉलेजमधून आलेली नोटीस कुठे आहे हे शोधायला लागते. आता ती वॉर्डरोबमध्ये शोधते, सगळीकडे शोधते. आणि आता ती तेच शोधत असते बघा प्रेक्षक हो, जेणेकरता युग त्यांच्या बाजूने येईल आणि आता त्याचं सत्य ती पकडेल म्हणून. आणि आता ती बेडकडे बघते, पिलोजकडे बघते, परत स्टडी टेबलकडे बघते, ड्रॉअर्समध्ये बघते, मग आता सगळ्या बॉक्सेसमध्ये बघते ती. मग आता एका बॉक्समध्ये ती बघते आणि तो बरोबर तोच बॉक्स असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता तिला बरोबर ते सापडलेलं असतं. आता ते नोटीस तिला मिळालेलं असतं बघा प्रेक्षक हो. आणि आता रम्या ते नोटीस आपल्या हातामध्ये घेते आणि आता ती ओपन करते ते एन्व्हलप. आणि आता ती वाचायला लागते काय आहे त्याच्यात म्हणून. तर आता त्याच्यात असं असतं की ही गोष्ट लपवत होता युग असं म्हणते आता रम्या. तर आता रम्या खुश होते कारण तिला पुरावा मिळाला असतं म्हणून. मी काय म्हटलं असं म्हणते आता काव्या. जन्मेजय देशमुख, एक मिनिट असं म्हणतो आता जीवा. आणि आता तो फोन लावतो कुणाला तरी. हॅलो असं म्हणतो होता जीवा. हॅलो सर, कधी पोचणार आहात तुम्ही? इथपर्यंत पोचलात का? नाही नाही नाही, तुम्ही नको येऊ ह्या कॅफेमध्ये. तितका काय खास नाही इथे. इथली वाईब बरोबर नाही आहे, खूपच निगेटिव्ह आहे असं म्हणतो होता जीवा. हो, नाही नाही, खरं सांगतो मी तुम्हाला, माणसं तर इतकी निगेटिव्ह आहेत. आपण चांगल्या कामाला सुरुवात करतोय ना, कशाला अशा माणसाचे चेहरे बघून सुरुवात करायचं आपण असं म्हणतो होता जीवा. नाही नाही सर, तुम्ही तिथेच थांबा, बाहेर आजूबाजूला छान कॅफेज आहेत तिथे, मी येतो 5 मिनिटात आलोच असं म्हणतो होता जीवा. आणि आता तो फोनवर बोलतो यस सर म्हणून ठेवतो आता फोन. आणि आता काव्या बघत असते तिच्याकडे. आणि आता जीवा त्याचं सगळं सामान घेतो आणि तो निघून जातो तिथून बघा प्रेक्षक हो. आणि आता काव्या तिथेच बसलेली असते आपल्या जागेवरती. आणि आता इथे सुनीता तिथेच थांबलेली असते आणि जीवा तिच्या समोरूनच गेलेला असतो. तर आता सुनीता जाते आणि आता ती जीवाला थांबायला बघते. मात्र जीवा जातो लवकर तिथून निघून. एक्सक्यूज मी असं करत जाते सुनीता. तेवढ्याच माळिनी आलेली असते. तर आता सुनीता म्हणते काय ग? तर आता माळिनी म्हणते कुठे तो मुलगा आणि काव्या? इतक्यात गेला तो असं म्हणते. तर सुनीता गेला? अगं म्हणू, तू किती उशीर केलास यायला. आज माझ्याकडे ना चांगली संधी होती, तुला पुराव्यांची सिद्ध करून दाखवलं असतं की तुझ्या सुनेचं अजूनही अफेअर चालू आहे, पण हुकली संधी माझ्या हातची असं म्हणते आता सुनीता. मानिनी म्हणते म्हणजे काव्याचं नशीब बलवत्तर निघालं असं म्हणते तर मानिनी. तसंच म्हणावं लागेल असं म्हणते तर सुनीता. हाय कुठे काव्या असं म्हणते तर मानिनी. चल दाखवते आहे आत असं म्हणते आता सुनीता. तर आता जाते सुनीता तिला दाखवायला. बघ बघ तिथे बसले म्हणून. तर आता तिथे काव्या बसलेली असते अभ्यास करत बघा प्रेक्षक हो. आणि तिच्या तोंडावर खूप टेन्शन असतं. काय करत होते दोघं असं म्हणते तर माणिनी. काय नाही, आधी त्याच्याकडून गुलाब घेतला आणि मग परत भांडले भरपूर. माफ कर माणिनी, पण तुझी सून आहे ना भयंकर आतल्या गाठीची आहे असं म्हणते आता सुनीता. तुझ्या समोर एक वागते आणि मागे तुम्हा सगळ्यांची फसवणूक करते आहे का असं म्हणते आता सुनीता, विशेषतः पार्थची. तर आता माणिनी जाते काव्याला भेटायला. तर आता सुनीता म्हणते म्हणून नको, कारण आता लोक असतात ना खूप कॅफेमध्ये. तर आता माणिनीला खूप रागलेला असतो तेवढ्यात तिला कॉल येतो. आणि आता माणिनी कॉल घेते. हां पार्थ बोल असं म्हणते तर माणिनी. आई कुठे आहेस तू असं म्हणत होता पार्थ. जिथे बरेच आधी असायला हवं होतं. काय बोलतेस असं म्हणत होता पार्थ. अरे काय नाही, मी एका कामात आहे. तुझं काय काम आहे का बाळा असं म्हणते आता माणिनी. अगं नवरात्री येते ना, लग्नानंतर आता काव्याची पहिलीच नवरात्र आहे. मग काव्यासाठी 9 रंगाच्या साड्या घ्यायच्या आहेत असं म्हणत होता पार्थ. कुठल्या साड्या घेऊ सांग ना? सिल्कची घेऊ, पैठणी घेऊ, नववारी घेऊ, काठापदराची घेऊ, कुठली कुठली घेऊ सांग ना असं म्हणत होता पार्थ. तर आता इथे माणिनीला त्रास होत असतो. बायकोसाठी साड्या घ्यायची माझी पहिलीच वेळ आहे ना असं म्हणत होता पार्थ. मला काव्याला सरप्राईज करायचं आहे, आई सुचव ना असं म्हणत होता पार्थ. पार्थ असं म्हणते आता माणिनी. मी खरंच कामात आहे, मी मी तुला नंतर कॉल केला तर चालेल का रे असं म्हणते तर माणिनी. बरं ऐक ना, मी फोटोज काढून ठेवतो, मला सांग तू कुठल्या साड्या घ्यायच्यात असं म्हणत होता पार्थ. आणि ऐक ना, काव्याला कळू देऊ नको हां असं म्हणत होता पार्थ. तर माणिनी म्हणते हो ठेवते हां असं म्हणते माणिनी. आणि आता तिच्या डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक. आणि आता ती रडायला लागते, खूप रडायला लागते आता माणिनी. तर आता सुनीता म्हणते माणिनी, म्हणू अगं काय झालं, का रडतेस तू? म्हणू प्लीज ये 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 तू माझ्याबरोबर ये असं म्हणते आता सुनीता. आणि आता तिला बसवते एका टेबलावरती. तर आता माणिनी बसते. काय रडतेस तू, जरा सांग ना मला असं म्हणते आता सुनीता. सुनीता अगं पार्थ तिथे नवरात्रीच्या साड्या खरेदी करतोय, त्याला सरप्राईज द्यायचा आहे काव्याला आणि ही असं म्हणते आता माणिनी. बेशरम मुलगी असं म्हणते आता माणिनी. आणि आता तिला रडायला येतं खूप. अगं ही अशी कशी फसवू शकते ग माझ्या पार्थला असं म्हणते आता माणिनी. ही अशी फसवणूक करताना हिला जराही लाज वाटत नसेल असं म्हणते आता माणिनी.
आता माझ्या लक्षात येते की सुरुवातीला जेव्हा लग्न करून काव्य आली ना, कसं ती लात वगैरे मारलेली असते ना कलशला, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, आपण डिवोर्स घेऊन मोकळे होऊया ना असं म्हटलेली असते ना काव्या. तर आणि ती घास वगैरे घेत नसते पारच्या हातातून, आणि गरज नाही आहे भरवायची असं वगैरे म्हणत असते. आता मला कळते ती तेव्हा का चिडचिड करत होती. घरात सगळ्यांशी कुठे कुटक वाटकायची ती. पण खरं सांगू का गं, असं म्हणते तर मानेने गेल्या काही दिवसात खूप बदलली होती काव्या, असं म्हणते आता मानेने. सगळ्यांशी नीट वागत होती. म्हणून तर मी दुर्लक्ष केलं ना, असं म्हणते मानेने. तुझं दुर्लक्ष करणंच भोवलंय तुला मानेने, असं म्हणते आता सुनीता. ही तुझी सून आहे ना, प्रचंड हाताबाहेर केलेलं प्रकरण आहे, असं म्हणते आता सुनीता. खरं आहे, असं म्हणते आता मानेने. पार्थच्या आयुष्याचा खेळ केला हिने अक्षरशः, असं म्हणते आता मानेने. म्हणजे तिथे घरात पार्थला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात फसवत त्याच्यावर चिडचिड करत असते, आणि इथे इथे येऊन स्वतःच्या जुन्या प्रेमाचे रंग उधळतीये, असं म्हणते आता मानेने. काहीच कसं वाटत नाही अगं हिला, असं म्हणते आता मानेने. नाही नाही नाही, असं म्हणते आता मानेने. माझ्या पार्थच्या इमोशन्सशी खेळते काव्या. मी अशी सोडणार नाही आहे तिला अजून सुनीता, असं म्हणते तर मानेनी. पार्थची आई काय करू शकते हे मी तिला दाखवणारच आहे, असं म्हणून मानेनी निघून जात असते काव्याला भेटायला. तू शांत हो म्हणू, असं बोलणं ठीक नाही आहे चार चौकातनं, असं म्हणते तर सुनीता. जरा हळू बोल, डिग्निटी सांभाळून वाग ना, असं म्हणते तर सुनीता मानेनीला. हे बघ, तू तिचे कान पकड, पण तुझ्या घराच्या चार भिंतींच्या आत, असं म्हणते सुनीता. ते तर मी करणारच आहे, असं म्हणते तर मानेनी. आणि आता ती खूप चिडलेली आहे बघा प्रेक्षक. आणि आता इथे काव्या आपला अभ्यास झालेला असतो, आणि आता ती आपला बुक ठेवते आणि आता बॅग घेते. नाही तेवढ्यातच आता काव्याला मानेनी दिसते. मानेनी काकू, असं म्हणते आता काव्या मानेनीला बघून. तर आता काव्या येते मानेनीकडे. मानेनी काकू, असं म्हणते आता काव्या. तर आता मानेनी लक्ष देतच नाही तिच्याकडे. तुम्ही इथे, असं म्हणते आता काव्या. तर आता काव्या बघते सुनीताकडे. अरे सुनीता काकू, तुम्ही सुद्धा, असं म्हणते आता काव्या. क्या बात है, दोन मैत्रिणी आज छान ठरवून भेटल्यात तर, असं म्हणते आता काव्या. नाईस, हे कॅफे सुनीताचंच आहे काव्या, असं म्हणते आता मानेनी. तर आता काव्याचे होश उठतात बघा प्रेक्षक. हो सॉरी हा, मला माहीत नव्हतं, असं म्हणते आता काव्या. माहीत नसलेल्या गोष्टी बऱ्याच नंतर कळतात, असं म्हणते आता मानेनी. हीच आहे की काय आहे तुझी लायब्ररी, असं म्हणते आता मानेनी. नाही, असं म्हणते आता काव्या. मी लायब्ररीतच जाणार होते, अनिशा येते तिच्यासाठी थांबलेले, आम्ही दोघी एकत्रच लायब्ररीला जाणार होतो, असं म्हणते आता काव्या. कुठे आहे मग अनिशा, असं म्हणते आता मानेनी. तिचीच वाट बघते मी केव्हापासून, अजून आलीच नाही आहे, असं म्हणते आता काव्या. ती फोन, अरे तेव्हा फोन माझा आताच राहिला, मी आले हा तिला कॉल करून बघते, असं म्हणते आता काव्या. तर आता फोन घेते आपला काव्या, आणि आता ती फोन करते. बघितलंस म्हणू, नजरेला नजर बघून सफायदार किती खोटं बोलते तुझी सून, असं म्हणते आता सुनीता. इथे ती काय तिच्या मैत्रिणीला वगैरे भेटायला आली नव्हती. इतकी वर्ष झाली मी हे कॅफे सांभाळतेय. या मुलांची ना हीच लायब्ररी आणि हीच पंढरी, असं म्हणते आता सुनीता. आता बघ तू, ही काव्या सांगत येईल की अनिशा येत नाहीये म्हणून, असं म्हणते आता सुनीता. काय नाही ग, सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं यांचं, असं म्हणते आता सुनीता. आणि जर ठरलं नसेल ना तर ऐनवेळी अगदी छक्क खोटं बोलतात बघ, असं म्हणते आता ती. तर आता बोलत असते काव्या फोनवरती, आणि मानेनी सुनीता बघत असतात तिला लांबून. तर आता यू खूप घाबरलेला असतो, आणि आता तो पाणी पित असतो, आणि त्याला ठसका लागतो जोरात. अरे, असं म्हणते आता नंदिनी. अरे सावकाश सावकाश, वर बघ वर बघ, असं म्हणते नंदिनी आता युगला. वर बघ, बरं वाटतंय आता, असं म्हणते आता नंदिनी. बरं वाटतंय ना, असं म्हणते आता ती. थोडं पाणी पी, असं म्हणते आता नंदिनी. पाणी पी म्हणजे बरं वाटेल, असं म्हणते आता ती. तर आता इथे युग पाणी पितो. तर आता युग म्हणतो थँक्स. अरे थँक्स काय आता, असं म्हणते आता नंदिनी. आपल्यात कशाला आली आहे फॉर्मॅलिटी, असं म्हणते नंदिनी. तू ठीक आहेस ना, असं म्हणते आता नंदिनी. माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर केलेलं मला अजिबात आवडत नाही, असं करून भांडलेला असतो ना आता युग. तर आता त्याला सगळं आठवतं ते, आणि त्याला वाईट वाटतं. युग, असं म्हणते आता नंदिनी. काय रे, कसला विचार करतोयस एवढा, असं म्हणते आता नंदिनी. तर आता युग म्हणतो नाही नाही, कसला नाही, असं म्हणत होता युग. मी म्हटलं बरं वाटतंय ना आता, असं म्हणते नंदिनी. हो हो वाटतंय ना, असं म्हणत होता युग. तुला कॉफी आणू का? नाही नाही, मी आणते, असं म्हणते आता नंदिनी. ऐक ना वहिनी, असं म्हणत होता युग. मला तुझ्याशी बोलायचे, असं म्हणत होता युग. बोल ना, असं म्हणते आता नंदिनी. तर आता युग म्हणतो आय एम रिअली व्हेरी सॉरी, असं म्हणत होता युग. अरे, असं म्हणते आता नंदिनी. कशासाठी? अगं त्या दिवशी मी खूप चिडलो ग तुझ्यावर, रूडली बिहेव केलं. तर आता नंदिनी म्हणते युग, काय रे तू वेडायस का तू? तुला मी म्हणाले की नाही, आपल्या दोघांमध्ये कुठलीच फॉर्मॅलिटी नाही पाहिजे. आणि तू धीर आहेस माझा, धीर भावासारखा असतो. आणि तू तर माझा लहान भाऊ आहेस, आणि भाऊ बहिणीवर चिडत नाहीत का, असं म्हणते नंदिनी. आणि आता तो खुश होतो बघून नंदिनीकडे, आणि तिच्या डोळ्यात अश्रू येतात. तर आता रडायला लागतो तो बघा प्रेक्षक. अरे युग, काय झालं, तू रडतोयस का? बस बरं, बस तू, बस इकडे, असं म्हणून ती बसवते आता युगला. आणि नंदिनी म्हणते अरे युग, अरे एवढं वाईट वाटून नाही घ्यायचं रे, असं म्हणते आता नंदिनी. काय रे तू, बघ आज पण रडलास. काल आनंदाताने झोपेच्या गोळ्या घेतल्याचं कळलं तेव्हाही रडलास. असं इमोशनल होऊन कसं चालणार, असं म्हणते नंदिनी. इमोशनल आहे म्हणून लोक फायदा घेऊन निघून जातात ना, असं म्हणतो आता युग.
तर आता नंदिनी म्हणते ठीक आहे, असतो काय लोकांचा स्वभाव तसा, असं म्हणते नंदिनी. पण आपण स्ट्रॉंग राहायचं, आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही, असं म्हणते नंदिनी. समोरच्याने आपल्याला किती जरी नुकसान केलं तरी, असं म्हणते आता युग, तरी सुद्धा असं म्हणते आता नंदिनी. काही लोक अशीच असतात रे, असं म्हणते आता नंदिनी. फसवतात आपल्याला, पण आपण खचायचं नाही, आपण हार मारायची नाही. आणि तरी सुद्धा खूप त्रास झाला तर आपला त्रास आपल्या जवळच्या व्यक्तीशी शेअर करायचं. एक सांगू, असं म्हणते आता नंदिनी. तू आलायस ना, तसं मी तुला बघतीये. काहीतरी आहे तुझ्या मनात, काहीतरी सुरू आहे, बरोबर ना, असं म्हणते आता नंदिनी. ठीक आहे, आता त्याबद्दल काही विचारणार नाही आहे मी. इट्स ओके, असं म्हणते नंदिनी. पण मला काळजी वाटते तुझी योग. काय ना, आपण गोष्टी अशा फार मनात साठवून ठेवल्या ना, तर आपलं मनसुद्धा त्या मेमरी कार्डसारखं करप्ट होऊन नको नको ते विचार करायला लागतं. खरंच, असं म्हणते आता नंदिनी. त्यामुळे संवाद नावाचा हा अँटीव्हायरस इन्स्टॉल करायचा, असं म्हणते नंदिनी. आपल्या मनात जे काही आहे ते आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलून मोकळं व्हायचं, असं म्हणते आता नंदिनी. बरं वाटलं की. हे बघ, तुझ्या मनातले प्रॉब्लेम्स, तुझ्या अडचणी तू माझ्याशी शेअर नाही केलास एक वेळ तरी चालेल, पण 2 भाऊ आहेत ना तुझे, असं म्हणते नंदिनी. तुझ्या भावांशी नक्की शेअर कर, असं म्हणते आता ती. आणि आता युगला हे समजायला लागतं आणि तो खुश होतो की मला कुणीतरी समजावून घेतंय म्हणून. तर आता युग म्हणतो, "वहिनी, तुझ्याशी शेअर नाही करू शकत का मी?" असं म्हणत होता तो युग. "अगं, खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलोय मी," असं म्हणत होता युग. आणि आता तो सगळं सांगतो तिला एकूण एक. आणि आता ते ऑडिओ दाखवलेलं नाहीये बघा प्रेक्षक हो. आणि नंदिनी विचारात पडते आणि तो सगळं तिला सांगत असतो आणि तो खूप रडत असतो हे सांगताना सगळं. आणि नंदिनी आश्चर्याने सगळं ऐकत असते. तर आता बघितले, समजा बघूया तरी त्यामध्ये काय आहे ते. "तू मला सांग, हेच कारण होतं ना, अजून काही लपवत नाहीस ना आमच्यापासून," असं म्हणते नंदिनी. ही गोष्ट तो कोणालाही सांगणार नाही, असं म्हणते वसुहत्या. आणि रम्या म्हणते हो, आणि बरोबर ह्याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा, असं म्हणते वसुहत्या. आणि ह्यामध्ये नंदिनीला अडकवायचं, असं म्हणते वसुहत्या. आणि आता इथे मानिनी आणि सुनीता बघतात जे के. तर के म्हणजे काव्य आणि जे म्हणजे, असं म्हणते आता मानेने. "हे तू घरी जाऊन काव्यालाच विचार ना," असं म्हणते आता मानेने. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.